राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच, 3 विवाहितांच्या आत्महत्येनं खळबळ. हुंड्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून नाशिक, अमरावती, पनवेलमध्ये विवाहितेनं संपवलं जीवन. महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण. महत्त्वाच्या पालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार, सूत्रांची माहिती. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची खडसेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर. शरद पवार आले तर आपण पण राष्ट्रवादीत येईल, खडसेंचं उत्तर. राज्यातील कोरोना बाधितांची रुग्णांची संख्या आता 7 वर. सध्या राज्यात एकूण 425 सक्रिय कोरोना रुग्ण. लाडक्या बहीण योजनेतून अनुदान लाटणाऱ्या बहिणींची पोलखोल. 2,652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर. मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता करवाढ वादात. कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन कराची पुनर्रचना केल्याचा महानगरपालिकेचा दावा. मुंबई देशातील गृह खरेदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च व्यवहार. वरळी सी फेस परिसरातील 2 दुमजली फ्लॅटची विक्री तब्बल 639 कोटी रुपयांना. पुढील 3 ते 4 दिवसात राज्यासह केरळ, कर्नाटक आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.